बस निघून गेली ना थांबायला लागन उन्हात तानाचा 2-3 तास पण इथं. आता आवरावा का नाही तुझ्यामुळं नुसती बडबड करीत राहते. मग बस निघून गेल्यावर काय करायचं ते मामा वाट बघत बसला असं तिथं. तो भाऊ तर असा आहे, परत म्हणशील आली पुरी आशा घेऊन अवतारात. झालं ना बघा वाट बघा आता उशीर झालाय कधी येते काय माहित बस. बस टाइम आहे बसचा. ती पाहुणे आजच येणार आहेत का मम्मी? अगं आजच येणार आहे म्हणतं काय करते मी नाही तर मला काय पडलं एवढं. येईन बस. कोणासाठी ग? तिच्यासाठी का माझ्यासाठी का दोघीसाठी सांगितले? आता तू मोठी आहे हा, तुझंच पहिलं बघायचंय आणि जमलं तर दोघींचं करून टाकायचं. म्हणजे बघा चांगलं बघायचं? डोकं लावते तू भावासंग. बस गेली का? बस गेले? नाही गेली आलीच अजून. नाही अजून. आलीच नाही बाई. नाही इकडून नाही आली इकडे नाही गेली मग आम्ही तेच लय वेळची वाट बघत होतो. आणि इकडून नाही आली इकडे बी नाही गेली. पण तुम्हाला नेमकं जायचंय कुठं दोन्हीकडच्या बसा विचारतात. आम्ही आमचा असं असायची काढची तिच्यात बसतो आम्ही आणि कुठं निघत असं आहे का? डोक्यात जरा पांगळे दिसते वाटतं. तुम्ही कुठं? काय नाही आम्ही आम्ही चाललो चाललो गावाला. वांग्याच्या वाडीला. हा का? बाई. आणि तुम्हाला? आमच्या मामाच्या गावाला. पण मी काय म्हणते हा एवढं चौकशा कशाला पाहिजे तुम्हाला आमच्या? असंच बोललो आम्ही असंच. ते बस येऊस तर तोपर्यंत आपला टाइमपास नको का व्हायला. नको, ओळख पाळख नको ना काय काय होत अनोळखी माणसाला गप्प मारू नको. बोलले ना तुम्हाला सांगू का ओळखी पाळखी होते गाठी बिठी होते आणि परत बी कुठं बी जरी गाठ पडली ना. मामाला फोन लाव. कशाला? पाहुणे आली का बघ विचार. म्हणजे नेमकं काय विषय आहे तुमचा? थांबा फोन लावला मी. हॅलो हॅलो अरे हा दादा. अरे पोरींना घेऊन मी बस स्टॉपला उभी आहे. पाहुणे कधी येणार आहे? असं संध्याकाळी येणार आहे का? बरोबर तोपर्यंत पोचतोय आम्ही. बरं ठीक आहे चालतंय. हा दोघींना घेऊन येते जमलं तर दोघींचं जमू दे. हा बरं ठीक आहे ठेवते. येडेत का काही? अगं मला फोनवर तरी बोलू द्या. काय करतोस रे? मी कुठं काय केलं? हा? आणि ह्यो बी असं काम करतो आम्ही. इकून आली ती इच्छा जाऊ तिकून आली ती तिच्यात जाऊ असं चाललंय आमचं. हे काय दोघं तुम्हाला नाही काय? डोक्यात हा. असं इकडली आणि इकडली. असं काम करतो आहे म्हणजे असं दोन्हींच्या दाडका होऊ नये म्हणून. हा, इकडे काय विशेष मामाकडे? ते ना तिकडे पाहुणे बघायला येणार आहेत मला. माझा लग्नाचा विषय आहे. अयो म्हणजे अजून लग्न झालंच नाही ना? नाही का? माझं विनत आलं अजून काही योग आहे ना. हा का? काय झालं का? काही नाही असं बरं वाटतं. 2-3 झापडे आणल्या तरी चांगलं वाटत. रोज येतच असतं बस स्टॉपला. नाही रोज नाही. रोज काय रोज आम्हाला लय काम येतं लय शेती मला कारण टाइमच भेटत नाही. ते कसं आहे मग आज ते जोडीदार माझा मला आज चला जाऊ कुठेतरी फिरून येऊ असं म्हणून सहज आलं. हाय का नाही रे? हा का? बर. तसं आहे का? तसं ठरलेलं आहे आपलं. कुठं जातात असं ठरून? आम्ही तसं काय आहे, मला तर अजिबात टाइमच नसतोय फिराया. हा पण असं कधी मध्ये ना 1 तास 2 तास फिरत असतो आम्ही. आणि काय काम करतात तू? काम म्हणजे मग 50 म्हशीचा गोठा आहे माया. मग काय मशीद होता काय? हा म्हणजे 10 ती गडी इथं माझ्याकडे 7-10 गडी इथं. मला वाटलं तुम्ही हा. मशीद होता का काय बाय नाही का? नाही तसं काही करतो आम्ही. हा आणि मी शक्यतो माझ्याकडे कसं असं की दूध आणायचं आणि विकायचं. हा एसटी तिकीट काय? नाही मग गाडी आहे माझी दुसरी पण ती मला येत नाही. मग ड्रायव्हर नव्हता म्हणून आलो ती एसटीनी. असं आहे वय. मला वाटलं तुम्ही एसटीत दूध किती तुम्ही कुठे चालले म्हणजे? मामाच्या गावाला वांगेवाडी. हा वाटेल काय? हा आणि तिथं काय करायचं जाऊन तुम्हाला? तिथं पाहुणे येणार आहेत बघायला मला. हा हा मग तुमचं लग्न करायची काय? हा काय रे मग काय उद्या काय तिकडे पाहुणे तिकडे. आ? हा आणि त्याच काय आहे ना. काय आहे ना? हा मग? तसं नाही तसं माझं नाही झालेलं. तुमचं नाही झालेलं मग तुमच्या संग लग्न करायचं काय? आणि काय झालं त्याला? होय हो इकडे अक्कल बिक्कल हाय का नाही तुमच्या दोघींना? अनोळखी माणसाला सांगते आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो. मी आहे ना मोठीच. मी सांगा ना काय सांगायचं ते. हा लागले शहाणपणा करायला. जिथं नाही तिथं बरा शहाणपणा करायला येतोय. होय मामी कुठे चालले तुम्ही? मामी मग आता काय मामीच म्हणायला लागेल. सासूबाई कुठं? आव काय डोकं बिक फिरलं का काय तुमचं? त्याचं काय होतं आम्हाला आहे ना आम्ही ना मोठ्या माणसाला आहे ना चांगलं बोलत असतो. मावशी काकू काय म्हणत सासूबाई? वेगळं झालं का? ते असं जाऊ दे तिकडे. पोरी कमून पळते तुमच्या कुंकड बी. पडलेले का लहानपणी? अहो काय झालं होतं त्याचं मला आहे ना असं झाडावर चढायचं लय नाद होता. जांभळीच्या झाडावर चढलो आणि तव आहे ना असं डोक्या आलो पण उलच डोकं फुटलं होतं.
नाही हुशार आहे लय. किती हुशार आहे तो. लय हुशार. एवढा हुशार आहे ना, एवढा हुशार आहे त्यालाच कळत नाही कधी काय करतो. म्हणजे तुमचं लग्न झालंच नाही? दोघाचं बी नाही. नाही ना. अहो हा ते काय विषय आम्हाला आहे? लय राग होता लग्नाचा. हा का? हा. मग केलं नाही ना. नाही नाही अगं आहे तू थांब ना जरा आता. तू थांब मी आता. काय म्हणते, तुमच्यासाठी ना हा आमची मोठी एक बहीण ना लय देखणी. हो का काय? हा आमचं तर आता आम्ही बघाय चाललोय, हा पण तिला घेतो का बोलवून आम्ही आता? तुमच्यासाठी. मम्मी फोन लाव ग. अगं बोलव ग ताईला. हा काय एवढे भारी नवर देवायची. तुला लग्न करायचंय वय. हा ह्यांना काय करता? अशी देखणी पोरगी बघा माझी सगळ्यात मोठी. हा लयच भारी. काही सवळे आहे जरा, तुम्हाला बघा एकदम परफेक्ट, पण नाका डोळ्याला आणि लय देखणी लय चिकणी. चिकनी. मी एक काम करते, तिला फोन करून बोलून घेते ना. बोला बोला. लय भारी दिसते. एक हॅलो. हा आम्ही बोलते. एक काम कर ना, इथं स्टँड वर ये जरा. हा एक मिनिट. हा बरोबर. हा लवकर या. चालते. आणि काय तुमच्या घरी काय काय आहे? आमच्या घरी सांगितलं भरपूर काय आहे, काही कमीच नाही एवढे. हा ना. हा भरपूर. नको नको होईन. पोरगी माझी एकदम खुशच राहील. आई आली ग बघ. ही आहे बघा ही पोरगी. हा ही पोरगी. इकडे जा बाई, इकडे जा. उच्ची पुरी लय भारी. हा लय भारी. नाका डोळ्याला एक नंबर. यांना लग्न करायचं, यांच्या संग बोल जरा. होय मी करणार हे सगळं लग्न. गप मला करायची लग्न. मी मारी ना तुला. हा मी करणार लग्न. गप मी उचलून टाकीन तिकडे माग. तुला म्हणलं ना, मी करणार म्हणून लग्न. मी करणार. मी मारी ना तुला. ऐका की अयो, मीच करणार आहे. मी करणार. ती मी ठरवणार. आता आपण एक काम करू, काय एक खेळ खेळू. खेळ खेळायचं लग्न. अयो ज्याच्यावर 100 येईल हा. तो माझा नाव. माझ्या घरी येते. माझ्या 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. मी करणार आता. माझ्यावर आले 100. अभिनंदन. म्हणजे तुम्हाला काय हरकत नाही. अजिबात हरकत नाही. बिंदास लग्न करा. तुम्ही फेल. मग ये. ते बघा आता हे तुमच्यात ठरलं होतं. आम्ही आता गावाला चाललोय आणि तिकडे मीच आहे परत येणार नाही. नाही येणार नाही. थांब आता. तुझी वय नाही आता होणारी. मला पैसे तो मी आणून. गो बस. वय काय काय आवडतं. तिला सगळं आवडतंय. हा काय तुम्ही का बसा. हिचं तोंडून ऐकायचंय. अयो काय मला ना फिरायला खूप आवडतं. आणि 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 तुमच्यासारखे रांगडी पुरुष तर खूप. तिकडं बघ. तू तिकडं बघ. पण ऐकू द्या ना. मला ना तोंड बघायचं होतं एकदा. लई म्हणजे बघू. सुंदर आहे, एक नंबर. तुम्ही बघितलं ना तुम्हाला चक्कर आहे, चक्कर. किती भारी दिसायला. असा बघ रे एकदा. तू बघ बरं. बघू काय होईन. बघ बघ. बघ ना लय भारी आहे. लय भारी आहे. थांबा तुम्ही दोघं जाऊ नका. नाही नाही मला घरी जायचंय. नाही नाही लग्न करायचंय तुझ्या संग. नाही जायची घरी. नाही नाही लग्न करायचंय ना तुम्हाला. हा? हाय, अच्छा. माय मच्छीवर नाही नाही. लग्न करायचंय ना. लग्न करायचं का नाही? हा? लग्न करायचं. स्टँडवरच्या पुढे पोरीला छेडी द्या. थांबा थांबा. आता पोलिसांना फोन लावतो. थांब मी लावते फोन. पोलिसांना ना, फोन फोन लाव. लावून आहे ना. आणि या तुमचे रोजचे धंदे आहेत काय? बस स्टँड वरून पोरींना छेडायचे. नाही आज चालतो. पण ही तुम्हाला काही आकली आहेत का? ही अशी कशी बहीण तुमची. बहीण नाही. हं?
भाऊ आहे ते मग त्यांचा आणि माझा पोरग आहे तुम्हाला अद्दल घडवायला त्याला तसं करून बोलवलंय चुकलं आमचं आम्ही चुकलं नाही चुकलं नाही पाया पडतो पोलिसांच्या ताब्यात दिल्या जाईल. नाही नको नको इथून पुढे आम्ही स्टँडवर येत नाही, नाही कोणत्या गावावर येतात स्टँडवर नाही फोनच लावते पोरींना फिरणं मुश्किल झालं ना अशी टुकार येऊन रोडला बसतात नाही मी काय म्हणतो ताई दादा दादा ताई नाही थांबा, 5 मिनिटात फोन लावते तुम्हाला घेऊन जाते. हॅलो 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 अरे पुढे थांबा.